है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे सिर्फ बाला की बात कर। बाला हा एक अभिनव उपक्रम लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेला झळाळी देण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेने राबविलेला महाराष्ट्रातील एक स्तुत्य उपक्रम। लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय राहुलजी केंद्रे यांचे मार्गदर्शन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अभिनवजी गोयल यांची संकल्पना यातून साकार झालेला बाला हा उपक्रम। बाला बिल्डिंग ॲज लर्निंग एड, अर्थात मुलांचे शिक्षण सहज आणि सोपे व्हावे यासाठी संपूर्ण शालेय इमारत शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोगात आणण्याचा शैक्षणिक क्षेत्रातील एक अभिनव प्रयोग, ज्याला इमारत एक शैक्षणिक साधन असंही म्हणता येईल। समाजाच्या शेवटच्या घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या वाडी वस्ती तांड्यांवरील जिल्हा परिषदांच्या शाळा आता स्वतःचं रूपडं बदलण्यासाठी सज्ज झाल्या होत्या। पूर्वीपासूनच गुणवत्तेची आस तर होतीच, परंतु गत काही वर्षांपासून आमच्या शालेय इमारती संरक्षण भिंती बऱ्याच अंशी मोडकळीस आल्या होत्या। रंग उडालेल्या शालेय भिंती अबोल झाल्या होत्या। त्यामुळे आता आवश्यकता होती ती भौतिक सुविधांची, रंगरंगोटी अन सुसज्ज मैदानाची। या उपक्रमाला शासकीय अनुदानासोबतच आवश्यकता होती ती लोकसहभागाची। यासाठी बालाचे संकल्पक माननीय अभिनवजी गोयल यांनी लोकप्रतिनिधींच्या मदतीने जिल्हा परिषद शाळांच्या परिवर्तनाची लोकचळवळ उभी केली। सन 2020 मध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 1276 शाळांपैकी 500 शाळांमध्ये बाला हा पथदर्शी उपक्रम म्हणून सुरू करण्यात आला। तर आज मितीला सर्वच जिल्हा परिषद शाळा या बालाच्या अंमलबजावणीसाठी सरसावल्याचे आनंददायी चित्र समोर येत आहे। या उपक्रमाची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी याकरिता शाळांचे बांधकाम, रंगरंगोटी व शाळा परिसर अशा 3 विभागात 40 मुद्द्यांमध्ये याचे वर्गीकरण करण्यात आले आहे। बांधकामांतर्गत शालेय परिसरातील झाडांभोवती बहुमितिक आकाराचे कठडे बांधण्यात आले आहेत। त्यामुळे आमची मुलं आता पुस्तकाबाहेर येऊन त्रिकोण, चौकोन, षटकोन, वर्तुळ, आयत इत्यादींचे ज्ञान प्रात्यक्षिक रूपाने घेऊ लागली आहेत। पायऱ्यांऐवजी रॅम्प बांधकाम केल्यामुळे दिव्यांग मुलांची सोय तर झालीच, परंतु सर्वसाधारण मुले सुद्धा त्याच्या चढ उताराचा व रॅम्पच्या रेलिंग पाईपचा फोन म्हणून मजेशीर वापर करताना दिसतात। याद्वारे ध्वनींचे वहन ही संकल्पना स्पष्ट होताना दिसते। हे पहा उघड्या जागेवरील सौर घड्याळ। या घड्याळामुळे मुलांना सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या सावलीचे व दिशा उपदिशांचे ज्ञान होते। शिवाय सावलीवरून वेळेचे व प्रहराचेही ज्ञान होते। लपंडाव हा मुलांच्या आवडीचा खेळ। शालेय परिसरात रंगरंगोटी केलेली विशिष्ट आकाराची
ही लपंडाव भिंत. यामुळे मुलांच्या मनोरंजनासोबतच तर्कशक्तीचाही विकास होतो. वर्गाबाहेरील खुल्या जागेत आनंददायी वातावरणात अध्ययन, अध्यापन, कविता गायन तथा विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठीची जागा म्हणजेच एम्पी थिएटर होय. जल है तो कल है या उक्तीप्रमाणे मुलांना विद्यार्थी दशेतच याचे प्रात्यक्षिक पाहता यावे. तसेच पाण्याची बचत व पुनर्वापर करण्यास शिकविणारा उपक्रम म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग होय. प्राणी किंवा मानवी विष्ठेपासून बायोगॅसची निर्मिती कशी होते व त्याचा वापर स्वयंपाकघरात कसा होतो याचा प्रत्यक्षानुभव या बायोगॅस प्रकल्पातून होतो. ओल्या व सुक्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचे प्रत्यक्ष ज्ञान मुलांना शाळांमध्येच आता मिळते आहे. बाला अंतर्गत मुलांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागही उपयोगात आणण्यात आला आहे. याद्वारे वाळू वा मातीचा थर तयार करून बोटांच्या आधारे मुलांना विविध आकार, आकृत्या, नावे रेखाटण्याचे तंत्रही अवगत होते आहे. गिलाव्यातील कोरीव अंक किंवा अक्षरांच्या माध्यमातून लहान मुलांच्या बोटांना वळण लावण्याचा आमचा प्रयत्न आता यशस्वी होतो आहे. बाला उपक्रमाअंतर्गत खिडक्यांच्या लोखंडी ग्रिलचाही उपयोग शैक्षणिक साधन म्हणून केलेला दिसतो. वर्गात असलेली मुले चंचल स्वभावामुळे खिडकीकडे पाहतात तेव्हा त्यांना दिसतात त्या ग्रिलमध्ये कोरलेले पाव, अर्धा, पाऊण अशा अपूर्णांकांच्या रचना, भौमितिक आकृत्या, तसेच मराठी आणि इंग्रजींचे अंक व अक्षरांचे ज्ञान मुलांना विना पुस्तकाचे मिळू शकते हे विशेष. 2 वर्ग खोल्यांच्या मधोमध असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग आता आम्ही ओपन क्लासरूम म्हणून केलेला आहे. पुस्तकी ज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनात फारसा होत नाही असाच आपल्या सर्वांचा आजपर्यंतचा अनुभव. याच धर्तीवर मुलांना भविष्यात रस्त्यावरील मैलाचे दगड व दिशादर्शक फलक याचे ज्ञान मिळावे यासाठी शाळेतच अंतर दर्शविणारे मैलाचे दगड व दिशादर्शक फलकही बसवलेले आहेत. या माध्यमातून मुलांना जिल्हा मार्ग, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग आदींची ओळख रंगांवरून होते व अंतराचे गणितही लक्षात येते. हा खेळ सावल्यांचा. नक्षीदार खिडक्यांमधून येणारा सूर्यप्रकाश व नक्षीदार सावली प्रत्येक वेळी एक विशिष्ट आकृती वा प्रतिमा घेऊन येत असते. यातूनही मुले खेळांच्या माध्यमातून ज्ञानाच्या परिसीमा वाढवताना दिसतात. शाळा हे बौद्धिक आणि शारीरिक विकासाचे केंद्र. मुलांचा शारीरिक विकास व्हावा, मनमोकळेपणाने विविध मैदानी खेळ खेळता यावेत यासाठी बाला अंतर्गत सुसज्ज मैदाने, क्रीडांगणे व ओपन जिमची संकल्पना पुढे आली. रंग हा इमारतीचा आत्मा असतो असं म्हणतात. त्यामुळे बाला अंतर्गत बांधकामाबरोबरच रंगरंगोटीलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शिक्षकांप्रमाणे मुलांनी फळ्यांवर लिहून आनंद घ्यावा, मुले निर्भीड व्हावीत, त्यांचे हस्ताक्षर सुधारावे याकरिता शालेय भिंतींवर विद्यार्थ्याच्या उंचीनुसार फलक तयार करण्यात आले आहेत. छतांवरील पंख्यांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे मुलांना रंगाचे व फिरणाऱ्या रंगसंगतीचे ज्ञान मिळेल, मुले आनंद घेतील हाच उद्देश सफल होताना दिसतो आहे.
शाळेचा अंतर्भाग व शाळेचा परिसर यांना जोडणारा दुवा म्हणजे शाळेचा वरांडा. वरांड्यात मुलांची उत्तम व सुटसुटीत बैठक व्यवस्था करून रंगरंगोटीच्या माध्यमातून जमिनीवर सापशिडी विविध कोळी खेळण्याचा आनंद मुले घेताना दिसतात. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच अभियांत्रिकीचे ज्ञान मिळावे याकरिता वर्गखोल्यांच्या भिंतींवर लांबी, रुंदी तसेच शाळेच्या क्षेत्रफळापासून ते इमारतीच्या सर्व भागांची मोजमापे दर्शवलेली आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःची उंची मोजण्याकरिता उंची मापक पट्टी आकर्षक रंगाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेली आहे. दरवाजाखालील फरशींवर रंगाच्या माध्यमातून कोनमापकाची आकृती तयार केल्यामुळे मुलांना येता जाता कोनमापकाचे ज्ञानही होते आहे. ठिपक्यांच्या साहाय्याने विविध भौमितिक आकृत्या, अक्षरे, विविध आकार, चित्र तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच डॉट बोर्ड होय. गणित विषयातील आलेख हा घटक सुलभरित्या मुलांना समजण्यासाठी ग्राफ बोर्डचीही निर्मिती करण्यात आली आहे. व्याकरणातील बारकावे किंवा शब्दांचा परस्पराशी संबंध सहजपणे मुलांना अवगत व्हावा यासाठी शब्दभिंतींची संकल्पना पुढे आल्याचे दिसते. शालेय बांधकाम व रंगरंगोटी सोबतच शालेय परिसरालाही बाला उपक्रमामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. या अंतर्गत शालेय परिसरात फळाफुलांची झाडे लावण्यात आली आहेत. सांडपाण्याचा वापर करत अरासायनिक भाजीपालाही शाळांमधील परसबागेत लावण्यात येतो आहे. त्यामुळे क्लीन स्कूल ग्रीन स्कूल ही संकल्पना साकार होताना दिसते आहे. ही तर पत्रपिढी. डाकघरच शाळेत आली की काय? अहो, ही तर बालाची किमया. याचं असं आहे की आमची मुलं आता त्यांना आवडणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी, पदाधिकारी एवढंच काय तर मित्रमैत्रिणींनाही पत्र लिहू लागली आहे. यामुळे होतं काय तर मुले पत्रलेखनात पारंगत तर होतातच, पण परीक्षेतील पत्रलेखनातही पैकीच्या पैकी गुण घेतात. हा पहा जुन्या टायर पासून तयार केलेला सुंदर असा शाळेतील झोका. मुलं ही खेळकर असतात आणि या खेळांमुळे तर मुले शाळा चुकवतात. या गोष्टीचा चिकित्सकपणे अभ्यास करण्यात आला आणि बालाने विद्यार्थ्यांना शाळेतच झोका दिला. खेळातून शिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वेस्ट झालेल्या स्टाईल्सच्या तुकड्यांचाही बाला उपक्रमांतर्गत टॅनग्राम या उपक्रमाच्या माध्यमातून या तुकड्यांपासून मुले विविध आकार, भौमितिक आकृत्या तयार करताना दिसतात. जिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक वर्गात घड्याळासह दिनदर्शिका आहे. यामुळे घड्याळातून वेळेचे तर दिनदर्शिकेतून वारांचे व तारखांचे ज्ञान मुलांना मिळण्यास मदत होते. प्रत्येक शाळेत ध्वजस्तंभ हा असतोच. याचा उपयोग मुलांना स्तंभाभोवती व स्वतःभोवती फिरवून ग्रह व तारे एका अर्थाने सूर्यमालेचा प्रत्यक्ष अनुभव खेळातून मिळण्यास मदत होते. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग उक्तीप्रमाणे शालेय जीवनातच प्राणीमात्रांवर दया करण्याचे मूल्यसंस्कार मुलांवर व्हावेत या दृष्टिकोनातून बालाने पक्ष्यांसाठी झाडांवर अन्न पाण्याची सोय केली आहे. एकंदरीत पाहता बाला या उपक्रमामुळे
जिल्हा परिषदांच्या शाळांचं रूपडं बदलताना दिसतंय. आणि शेवटी एवढंच म्हणावं लागेल, मैं अकेला ही जा रहा था जानिबे मंजिल, लोग आते गए कारवा बनता गया. बाला उपक्रम जिल्हा परिषद जिल्हा परिषद